नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो. तर संपूर्ण राज्यभरामध्ये पाहू शकता की 25 सप्टेंबर रोजी मुंबई मंत्रालय व आकाशवाणी आमदार निवास या ठिकाणी प्रहार प्रमुख बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील दिव्यांगांचे आंदोलन झाले होते. आणि या आंदोलनामध्ये तर सदरचे आंदोलन हे पावसामध्ये सुरू होते. या आंदोलनाची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांना पुढाकार घेऊन दिव्यांगांना संजय गांधी निराधार अनुदान वाढवून देण्याचे आदेश दिले होते. आणि यांच्या वतीने मंत्रिमंडळ बैठक या संदर्भात घेण्यात येणार होती. तर लक्षात घ्या, 30 सप्टेंबर म्हणजेच सोमवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी होणाऱ्या कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये दिव्यांगांचे मासिक मानधन वाढवण्यात येईल अशा मागण्या आणि इतर मागण्या देखील होत्या. तर या संदर्भात मंत्रिमंडळामध्ये बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावले जातील असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु आज जी बैठक झाली या कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये दिव्यांगांचे मानधन 1 रुपयाने देखील वाढवण्यात आलेले नाही. आणि या संदर्भात कोणत्याही प्रकारचा विचार आजच्या बैठकीमध्ये झालेला नाही. त्यासोबत दिव्यांगांच्या प्रश्नावर देखील बैठक बोलावण्यात आली नाही. तर अशा प्रकारे सदरचे आश्वासन कोरडे निघाले. त्यामुळे पुन्हा राज्यातील लाखो दिव्यांग नाराज झाले असून आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड येथील घरावर हजारो दिव्यांग आंदोलन करणार आहेत. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची बातमी आहे. दिव्यांगांच्या पेन्शन संदर्भात अजून निर्णय झाला नाही आहे, त्यामुळे पुन्हा हे आंदोलन होणार आहे. तर अशा प्रकारे सर्वांनी या आंदोलनाला पाठिंबा द्यायचा आहे. त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. तर योजनांसंदर्भात डिटेल अपडेट्स करता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.